अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी श्री गुरुदत्त माऊलींनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, 10 एप्रिल स्वामींची जयंती, स्वामी प्रकट दिन खूप जवळ आलेला आहे. आज आहे 2 एप्रिल आणि फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्ही एक 7 दिवसांची तुम्हाला सेवा करायची आहे किंवा मग तुम्ही 5 दिवस किंवा 3 दिवस, बघा यापैकी तुम्हाला जे शक्य असेल त्यापैकी तुम्ही सेवा करू शकता. तर आता खूप सगळ्या ताईंच्या स्वामींच्या खूप सगळ्या वेगवेगळ्या सेवा चालू आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत, काही ताईंचे 108 पारायण चालू आहेत, काही ताईंचे 21 पारायण चालू आहेत, तर काही ताईंचे 11 पारायण चालू आहेत. त्याचबरोबर खूप ताईंचा 21 दिवसांचा 11 दिवसांचा तारक मंत्रांची सेवासुद्धा चालू आहे. तर त्यासोबतच काही गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत. मग आता अशा ताईंनी ही सेवा करावी का? जर तुम्हाला थोडाफार वेळ मिळत असेल तर यापैकी एक सेवा तुम्ही नक्की करू शकता, जी तुम्हाला 10 मिनिटे या सेवेला लागतील. पण सर्व सेवा तुम्ही करण्यासाठी तुमची इच्छा आहे, तुम्हाला करायच्या आहेत, पण आपल्याला इतर कामे असतात आणि मग स्वतःची चिडचिडसुद्धा होऊ नये त्यासाठी बघा शक्य असेल त्यांनी करावी. आणि त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी जास्तीच्या सेवा म्हणजेच करण्यापेक्षा स्वतःची तब्येतीची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करणे, नित्यसेवा करणे हे तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील क्रमशः 3 अध्याय, दररोज 11 माळ जप श्री स्वामी समर्थ या नामाचा करणे, दत्तस्तुती वाचणे, एक वेळा तुम्ही दत्त महाराजांचा मंत्राचा सुद्धा जप करू शकता. हीच तुम्ही बसता उठता साधी सोपी सेवा करा. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रेग्नेंट महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे, स्वतःचं वेळोवेळी खाणं पिणं तुम्ही पाहायला पाहिजे. म्हणजेच कसं तुमचं बाळ अगदी व्यवस्थित जन्माला येईल. तर तुमच्या कमेंट्स असतात म्हणून मी इथेही माहिती देत आहे. सर्वांनी आजची माहिती शेवटपर्यंत पहा. प्रत्येकाला 5 मिनिटाची सुद्धा इथे सेवा सांगणार आहे, नक्की करा. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी समर्थ असे लिहा. तर भक्त हो, स्वामी समर्थ महाराज हे गुरु परिवारातील आणि दत्त संप्रदायातील एक प्रमुख दत्तावतार विभूती आहेत. म्हणजेच दत्त महाराजांचेच अवतार हेच ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज आहेत. म्हणजे स्वामींची उपासना केल्यास आपल्या म्हणजे जो कोणी स्वामी महाराजांची जास्तीत जास्त उपासना करेल त्याला स्वामी महाराज कधीच निराश करत नाहीत. पण स्वामींची भक्ती करत असताना स्वतः स्वामी महाराजांची इच्छा असते की त्या भक्तांनी श्री गुरुदत्त महाराजांची सुद्धा थोडीफार सेवा करावी, ज्यामुळे त्याची जी इच्छा असेल ती लवकर पूर्ण होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची प्रभावी सेवा पाहणार आहोत. जी तुम्हाला करता येईल ती तुम्ही नक्की करा. तर तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट्स असतात की जास्तीत जास्त याच कमेंट्स आहेत की ताई आम्हाला मूलबाळ नाही आहे आणि आम्हाला 1, 2, 3 मुली आहेत, त्या घरामध्ये मुलगा पाहिजे, त्या मुलींना भाऊ पाहिजे, किंवा काही घरांमध्ये मूलबाळ काहीतरी असावं, आई होण्याचं भाग्य लाभावं. त्याचबरोबर नोकरी संदर्भात सुद्धा आहेत की मुलं शिकलेले आहेत, नोकरी नाही आहे, विवाह जमत नाही आहे. काही ताईंच्या भावासाठी त्या प्रार्थना करत आहेत की त्याचं लग्न व्हावं. अशाच तुम्हा सर्वांच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करायची आहे. सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दत्तबावनी. तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की तुम्हाला दत्तबावनी ऐकायची आहे तर नक्की कमेंट्स करा. इथे सुद्धा मागे 1-2 ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही दत्तबावनीसुद्धा आम्हाला शेअर करा. तर नक्की मी करेल. पण तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार आहात तर तुम्ही तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल त्यामध्ये असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा. तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला दत्तबावनी पठण करायची आहे. आता यासाठी नियम, आपण तर स्वामी महाराजांच्या सेवा करतो म्हणजे मांसाहार करायला जमणार नाही. त्याचबरोबर
परान्न घ्यायचं नाही, इतरांच्या घरचं खायचं नाही, म्हणजेच या सर्व सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीला अडचण असेल, म्हणजे मासिक धर्म एखाद्या महिलेला असेल, तर मग तुम्हाला ही सेवा करण्यासाठी काही हरकत नाही. अंघोळ केल्याबरोबर तुम्ही लगेचच देवापाशी बसून ही सेवा करू शकता. किंवा मग दिवसभरात वेळ नाही भेटला, तुम्हाला रात्री करायची आहे, तर मग हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्या, थोडंसं गोमूत्र घरामध्ये शिंपडून घ्या आणि मग तुम्ही ही दत्तबावनी वाचन करू शकता. तुम्हाला फक्त एक वेळा दत्तबावनी पठण करायची आहे. तर दत्तबावनी म्हणजे जय योगीश्वर दत्त दयाळा, तूच एक जगमा प्रतिपाळ, अत्र नसूया करी निमित्त, प्रगट जग कारण निश्चित. तुम्हाला ही दत्तबावनी सर्च करून घ्या आणि संकल्पयुक्त ही सेवा करा. तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे, म्हणजेच तुमची इच्छासुद्धा लवकर पूर्ण होईल आणि सेवासुद्धा साक्षात तुमच्याकडून दत्त महाराज करून घेतील. त्यानंतर आहे सर्वात प्रभावी सेवा, जी तुमचं सर्व दुःख निवारण करेल. आणि माझ्यासाठी ही सेवा म्हणजे माझा श्वास आहे. खरंच माझा या सेवेवरती प्रचंड विश्वास आहे आणि मला याची अनुभूती वारंवार येत असते. ती म्हणजे दत्तस्तुती. दुःख निवारण करणारी सर्वात प्रभावी अशी ही दत्तस्तुती, ज्या ताई नेहमी व्हिडिओ पाहतात आणि त्यांना ही दत्तस्तुती माहीत आहे, त्यांची दररोजच्या नित्यसेवेत आहे. पण तुम्हाला आता स्वामींचा प्रकट दिन आहे, तर ही संकल्पयुक्त दत्तस्तुतीची सेवा करायची आहे. संकल्प करताना तुम्ही महाराजांना म्हणजे एक नवस बोला की महाराज, मी दत्तस्तुती करत आहे. तुमची ही सेवा 3 दिवसांची, 5 दिवसांची किंवा 7 दिवसांची करणार आहे. पण माझी ही इच्छा आहे, श्री गुरुदत्त माऊली, तुम्हाला ही माझी इच्छा स्वामी प्रकट दिनापर्यंत किंवा मग अगदी दत्त जयंती असेल डिसेंबर महिन्यामध्ये, ही 2024ची दत्त जयंती येईपर्यंत माझ्या घरामध्ये पाळणा हलू द्या, मला मूलबाळ होऊ द्या, मला मुलगा होऊ द्या, मुलगी होऊ द्या, लग्न जुळू द्या, नोकरी लागू द्या, जे काही तुमची इच्छा असेल ती सांगायची आहे. आणि दत्तस्तुती तुम्हाला संकल्पयुक्त दररोज 3 वेळा वाचन करायची आहे. नित्यसेवेमध्ये आपण फक्त एकदाच पठण करतो, पण इथे नाही, इथे तुम्हाला 3 वेळा ही पठण करायची आहे. एकाच बैठकीत बसून 3 वेळा वाचन करा आणि मग बघा तुम्हाला किती सुंदर अनुभव येतो. वाचन करताना सकाळी करा, दुपारी करा, फक्त 12 ते 12:30 या वेळेत करू नका. संध्याकाळी करा, कधीही करा. तुम्हाला मांसाहार करता येणार नाही, परान्न खाता येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ही सेवा का करताय, कशासाठी करताय, जास्तीत जास्त इतरांना असं काही सांगायचं नाही. कारण आपण खूप जणांना सांगतो मी ही सेवा करते, ती सेवा करते. सेवा खूप करता यापेक्षा महाराज तुमच्याकडून करून घेतात हे तुम्ही बोला. तुम्हाला तर माहिती, तुम्ही नक्की इतरांना शेअर करू शकता. पण तुम्ही देवाचं खूप काही करताय, यामध्ये काय होतं, मीपणा, आपणच सर्व करतो असा एक भाव होतो, म्हणून सांगते. ज्या ताई प्रेग्नेंट आहेत त्यांनीसुद्धा जर इतर सेवा करत नसतील, थोड्याफार सेवा असतील, तर तुम्ही आवर्जून ही दत्तस्तुती नक्की करा. तुमचा 8वा-9वा महिना आहे, तुम्ही खुर्चीमध्ये बसून जरी ही सेवा केली तरीसुद्धा तुमच्या मनाची इच्छा आहे मुलगा मुलगी होण्याची, ती निश्चित पूर्ण होईल. गर्भ खराब होतो किंवा गर्भपात होतो, अशा अडचणी असतील, पितृदोषासाठी सर्वात प्रभावी ही एक सेवा आहे. आवर्जून प्रत्येकाने करा. आता ज्या ताईंचा 8वा-9वा महिना आहे, कारण या दिवसांमध्ये महिलांना खूप त्रास होतो, फक्त त्यांनी स्वतःची खाण्यापिण्याचीच काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही एक सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. तर तुम्हाला श्री गुरुदत्त महाराजांचा जप करायचा आहे किंवा मग स्वामी महाराजांच्या नामाचा जप करायचा आहे. तर 11 माळ तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करत आहात, तर मला असं वाटतं प्रत्येकाने 3 माळ श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त या पद्धतीने माळीवरती 3 माळ जप करा. ज्यांच्याकडे जपमाळ नाही आहे त्यांनी फक्त 10 मिनिटे मोजून हा जप करा. 3 माळपेक्षा सुद्धा जास्त हा जप होतो. आणि दिवसभर मग तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचं नामस्मरण करू शकता. उठता बसता फक्त आणि फक्त स्वामी. तुम्हाला एकदा सवय लागली ना भक्त हो, तर दुसरं तुमच्या मनामध्ये कुठला विचार येणार नाही. कधीही तुमच्या मनाला काहीही वाईट विचार शिवणारसुद्धा नाही. एवढी प्रभावी सेवा
आणि प्रभावी नामस्मरण आहे श्री गुरुदत्त महाराजांचं आणि स्वामींचं. मला स्वतःला खरंच खूप छान सवय लागलेली आहे. मी सकाळी उठल्याबरोबर श्री गुरुदत्त स्वामी महाराज शुभ सकाळ हे बोलून जी सुरुवात करते ते दिवसभर माझ्या मुखामध्ये आपोआप स्वामींचं नामस्मरण येतं. साधी मला शिंक आली किंवा स्वयंपाक करताना आपल्याला थोडंसं भाजलं, एखादी भाजी बनवताना काहीतरी विसरलं, तर अरे स्वामी माझ्याकडून हे विसरलं, हे माझ्याकडून आपोआप होतं. कारण जेव्हा तुम्हाला या नामाची गोडी लागेल ना, तर तुम्हाला दुसरं काही सुचणार नाही. कारण माऊली तुमच्यासोबत सदैव राहतील. मला असं वाटतं की माझ्या सर्व ताईंसोबतसुद्धा असंच महाराजांनी राहावं. तुमच्या मुखामध्ये माऊलींचं अखंड नामस्मरण राहावं. या नामामध्ये खूप जादू आहे. तुम्ही सर्व दुःख नक्की विसरून जाल. तर भक्त हो, तुम्ही मनापासून दत्त महाराजांची यापैकी कोणतीही एक सेवा केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही नामस्मरण केलं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामाचं तरीसुद्धा चालेल. कारण दत्त महाराज खरंच एक अद्भुत शक्ती आहे आणि स्वामी दत्त महाराज एकच आहेत. त्यामुळे भेदभाव कुठला करायचा नाही. कोणत्याही देवाची सेवा केली तरी तुमची इच्छा निश्चित पूर्ण होते. तर माझ्या गुरुदत्त स्वामींवरती खूप विश्वास आहे. तुम्हीसुद्धा विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत प्रत्येकाला अनुभव यावा असं माझं मत आहे. तुमच्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी महाराजांना नक्की सांगा. त्यानुसार आपण पुढे व्हिडिओमध्ये सेवा पाहू. आणि आजची माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे भक्तांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी महाराजांचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.